नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केलं की 31,628 कोटी रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलाय। आता हा निधी कोणकोणत्या कारणांसाठी मंजूर करण्यात आलाय आणि यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे शेतकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आले। आता ही मदत कशा पद्धतीने करण्यात आली आहे तेही जाणून घेऊया। मित्रांनो, आता यामध्ये एकूण नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना एकूण 6,175 कोटी रुपयांची मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। मित्रांनो, आता हा जो काही राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे। मित्रांनो, आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं आहे की कुठलंही सरकार शेतकरी बांधवांना 100% नुकसान भरपाई देऊ शकत नाही, परंतु जास्तीत जास्त मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असंही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब बोलले। त्यानंतर मित्रांनो, आता कोरडवाहू शेतकरी बांधवांसाठी म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन ही कोरडवाहू असेल त्या शेतकरी बांधवांसाठी हेक्टरी 18,500 रुपये अनुदान हे राज्य शासनाच्या माध्यमातून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पुढील जो योजना आहे पुढील जो निर्णय आहे तो म्हणजे हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी। मित्रांनो, आता जी आपल्या हंगामी पिके असतात तर त्या हंगामी पिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपयांची मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच NDRF आणि HDRFच्या निकषांनुसार ही जी मदत आहे ही मदत जाहीर होत असते, परंतु शेतकरी बांधव यामध्ये अतिशय दुःखी आहेत, कारण ही जी मदत शेतकऱ्यांना घोषित केली आहे ती अगदी तुटपुंजी आहे। यामध्ये शेतकरी बांधवांचं काहीही होणार नाही। त्यानंतर मित्रांनो, राज्य शासनाने पुढील घेतलेला निर्णय तो म्हणजे पीक विमा उतरवलेले शेतकरी बांधव। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पीक विम्याचा क्लेम केला होता अशा शेतकरी बांधवांना एकूण 17,000 रुपये हेक्टरी म्हणजे 1 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 1 हेक्टरला 17,000 रुपये प्रति शेतकरी बांधव असं अनुदान या ठिकाणी पीक विमा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलाय। आता शेतकरी मित्रांनो, पुढील जी मदत आहे ती म्हणजे हंगामी बागायती शेतकरी बांधवांना। ज्या शेतकरी बांधवांचं हंगामी बागायती पिके आहेत तर त्या शेतकरी बांधवांना एकूण हेक्टरी 27,000 रुपये असं अनुदान हे राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। शेतकरी मित्रांनो, आता हे जे काही निर्णय HDRFच्या निकषांनुसार घेतलेले आहेत यामध्ये मित्रांनो यामध्ये हंगामी बागायती शेतकरी बांधवांसाठी हेक्टरी 17,000 रुपये अनुदान दिलं जाते, परंतु या ठिकाणी आपण बघतोय की 27,000 रुपये म्हटलं जाते। मग आता ही मदत कशा पद्धतीची असणार आहे तर NDRFच्या निकषानुसार 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी बांधवांना बियाणे व रब्बी हंगामासाठी एकूण 10,000 रुपये प्रति हेक्टर मदत ही राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकता जेव्हापासून शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तेव्हापासून शेतकरी बांधव एकच अपेक्षा ठेवत आहे सरकारकडून की आम्हाला नवीन बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी प्रति हेक्टर 50,000 रुपये अनुदान देण्यात यावं अशी एकच मागणी शेतकरी बांधव करत आहे। परंतु आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलाय यामध्ये फक्त आणि फक्त 10,000 रुपये प्रति हेक्टर मदत ही शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे। आता मित्रांनो, हे राज्य सरकारचे जे आपण आत्ताच जी काही माहिती पाहिलेली आहे या माहितीमध्ये एकूण मदतीचं जे पॅकेज ठरलेलं आहे तर हे आहे 31,628 कोटी रुपयांचं। आता ही जी रक्कम आहे ही शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आली ही किती जिल्ह्यांसाठी आहे तर ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील ज्या ज्या भागातील शेतकरी बांधवांचं ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झाले त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर झालेला आहे।
आता मित्रांनो, हा निधी नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार असाही प्रश्न सर्वांना पडतोय. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, हा जो निधी आहे किंवा ही जी काही राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे, तर हे पॅकेज किंवा ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजेच दिवाळीपूर्वीच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली.